जय हिंद. खाकीवेड पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज मराठी व्याकरण वर्णमाला या टॉपिकवर 25 प्रश्न घेऊन आलो आहे, ते पण टॉपचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषेत सध्याच्या नवीन नियमानुसार एकूण किती स्वर मानले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एकूण 14 स्वर मानले जातात. स्पष्टीकरण बघूया. महाराष्ट्र शासनाच्या 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीतून आलेले ॲ आणि अ हे 2 स्वर समाविष्ट केल्यामुळे मराठीत एकूण 14 स्वर झाले आहेत. किती? एकूण 14. 12 पारंपरिक आणि 2 इंग्रजी, तर एकूण टोटल किती झाले? 14. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. अ आणि आ हे उच्चार स्थानानुसार कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर याचं उत्तर आहे सजातीय स्वर. काय आहे? सजातीय स्वर. स्पष्टीकरण बघूया. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर किंवा स्वर्ण स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अम आणि आ, ई आणि दीर्घ ई आणि उ आणि दीर्घ उ. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न पडतात. प्रश्न क्रमांक 3. ए, ऐ, ओ आणि औ या स्वरांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संयुक्त स्वर. काय म्हणतात? संयुक्त स्वर. स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरण बघा. स्पष्टीकरण उदाहरणार्थ अ अधिक ई किंवा दीर्घ ई पासून ए तयार होतो. काय तयार होतो? ए तयार होतो. इथे बघू शकता तुम्ही. आणि आ अधिक उ किंवा दीर्घ उ पासून ओ तयार होतो. काय तयार होतो? ओ. इथं बघू शकता ऑप्शनमध्ये. प्रश्न क्रमांक 4. अम आणि आ या वर्णांना वर्णमालेत काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे स्वरादी. स्वरादी म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. स्पष्टीकरण बघूया. ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वराचा आश्रय घ्यावा लागतो, ज्याच्या आधी स्वर, त्यांना स्वरादी असे म्हणतात. हे एकूण 2 आहेत. 2 आहेत स्वरादी, अनुस्वार आणि विसर्ग. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. मराठी वर्णमालेत मूळ व्यंजनाची एकूण संख्या किती? मूळ व्यंजने किती आहेत? 34. ऑप्शन क्रमांक 1 बघू शकता तुम्ही. मराठी वर्णमालेत स्पष्टीकरण बघूया. मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. कतेळ आहेत. तर क्ष व ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजन. प्रश्न क्रमांक 6. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महाप्राण. स्पष्टीकरण बघूया. उच्चारात ह या वर्णाची छटा असणाऱ्या आणि तोंडावाटे हवा जोराने बाहेर फेकल्या जाणाऱ्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? महाप्राण वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. मराठी वर्णमालेत मुख्य महाप्राण वर्ण कोणता? महाप्राण वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 बघू शकता तुम्ही. ह. स्पष्टीकरण बघूया. ह या मराठी वर्णमालेत मुख्य महाप्राण वर्ण आहे. ज्या व्यंजनाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये याचे अक्षर येते ते सर्व महाप्राण असतात. प्रश्न क्रमांक 8. मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण वर्ण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एकूण 14. स्पष्टीकरण बघूया. मराठीत एकूण 14 महाप्राण आहेत. किती? 14 आहेत. तर पुढील प्रमाणे बघू. ख, घ, ग, छ, ज, ठ, ड, ढ, ध, ध, फ, त्यानंतर भ, श, षटकोनाचं स, सस्या स आणि हरणीचं ह म्हणजे ह. उरलेले एकूण 23 अल्पप्राण आहेत. 23 अल्पप्राण, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. क, ख, ग, घ, न वाङ्मयाचं न या वर्गातील वर्णाचे उच्चारस्थान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कंठ्यवर्ण. कंठ्यवर्ण. स्पष्टीकरण बघूया. ज्या वर्णाचा उच्चार गळ्यातील कंठातून होतो त्यांना कंठ्यवर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. च, छ, ज, झ, त्र या वर्गाचा उच्चार कोणत्या स्थानानुसार होतो? कोणत्या स्थानानुसार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तालव्य. काय? तालव्य. लक्षात ठेवा. तालव्य. तालव्य. स्पष्टीकरण बघूया. जिभेचे पाते टाळूला कठोर टाळूला लावून होणाऱ्या उच्चारांना तालव्य वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? तालव्य वर्ण असे म्हणतात. जसे च, छ, त्याच्यानंतर ज, झ आणि त्र. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11.
ट, ठ, ड, ढ, न हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 1 मूर्धन्य वर्ण आहे. काय आहे? मूर्धन्य वर्ण आहे. मूर्धन्य वर्ण स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. जिभेचा शेंडा उलटून टाळूच्या वरच्या भागाला मूर्धेला स्पर्श करून होणाऱ्या उच्चारांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? मूर्धन्य वर्ण. बघू शकता मूर्धन्य वर्ण ट, ठ, ड, ढ, न. प्रश्न क्रमांक 12. त, थ, द, ध, न या वर्णाचा उच्चार कशाच्या साहाय्याने होतो? त, थ, द, ध आणि न, नळाचं न या वर्णाचा उच्चार कशाच्या साहाय्याने होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जीभ व दात. जीभ व दात. स्पष्टीकरण बघूया. उच्चार करताना जिभेचा टोक वरच्या दाताच्या मागील भागाला स्पर्श करते म्हणून त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? दंत्य वर्ण. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. प, फ, ब, भ, म या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओष्ठ्य वर्ण म्हणतात. काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. स्पष्टीकरण बघूया. ज्या वर्णाचा उच्चार करताना दोन्ही ओठाचा वापर होतो किंवा स्पर्श होतो किंवा ओठ एकमेकांना स्पर्श होतात त्यांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. बघू शकता तुम्ही. प्रश्न एकदम टॉप लेवलचे आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त एवढे प्रश्न जरी केले तुमचा वर्णमालावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 14. प्रत्येक स्पर्श व्यंजन वर्गातील 5व्या वर्णाला वाङ्मयाचं न, त्र, न, न, म यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अनुनासिक म्हणजेच क. काय म्हणतात यांना? तर अनुनासिक म्हणतात. स्पष्टीकरण बघूया. ज्या वर्णाचा उच्चार तोंडाबाहेरच नाकातून होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? अनुनासिक. तर इथं बघू शकता तुम्ही अनुनासिक. वाङ्मयाचं न, त्र, न, बाणाचं न, नळाचं न आणि मगरीचं म. हे लक्षात ठेवा मित्रांनो. जे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला कारण की लक्षात राहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 15. य, र, ल, व या वर्णांना काय म्हटले जाते? ह्या वर्णांना काय म्हटले जाते? उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 3 अर्धस्वर म्हणतात यांना. काय म्हणतात? अर्धस्वर म्हणतात. तर स्पष्टीकरण बघूया. य, र, ल, व ह्यांचा उच्चार अनुक्रमे ई, रू, लू आणि उ, रस्व उ यासारखा होतो म्हणून त्यांना अर्धस्वर किंवा अंतस्थ स्वर असे म्हणतात. काय म्हणतात? हे प्रश्न विचारतात मित्रांनो. पाठ करून ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 16. स, षटकोनाचा स आणि समयी स या वर्णांना काय म्हणतात? ह्या वर्णांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उष्मेघर्षक म्हणतात. काय म्हणतात? उष्मेघर्षक. हे लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघूया. उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते. काय होते? उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना स, षटकोनाचं स, समयी स यांना उष्मे किंवा घर्षक वर्ण असे म्हणतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. मराठी वर्णमालेतील ळ या वर्णाला कोणता वर्ण मानले जाते? मराठी वर्णमालेतील ळ या वर्णाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वतंत्र वर्ण. काय म्हणतात? स्वतंत्र वर्ण. स्पष्टीकरण बघूया. ळ हा वर्ण संस्कृतमधून न घेता तो द्रविडियन भाषेतून मराठीत आला असून त्याला स्वतंत्र मानतात. स्वतंत्र वर्ण आहे तो ळ. प्रश्न पडतो पोलीस भरतीला स्वतंत्र वर्ण कोणता असा विचारतात. तर कोणता आहे? ळ. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. श आणि ज्ञ या वर्णाचा समावेश शासन निर्णयानुसार काय म्हणून करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे विशेष संयुक्त व्यंजने. काय आहे? विशेष संयुक्त व्यंजने. स्पष्टीकरण बघूया. 6 नोव्हेंबर 2009च्या निर्णयानुसार क्ष, क अधिक श अधिक अ आणि ज्ञ, द अधिक न अधिक य अधिक अ यांचा विशेष संयुक्त व्यंजनेमध्ये वर्णमालेत समावेश केलेला आहे म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. संयुक्त व्यंजने असे म्हणतात. हे बघू शकता इथे शची फोड कशी केलेली आहे आणि ज्ञची फोड कशी केलेली आहे. पोलीस भरतीला प्रश्न पडलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. क्वालिटी प्रश्न आहेत एकदम. प्रश्न क्रमांक 19.
गृ आणि लू हे वर्ण कोणत्या वर्गातील आहेत? तर यांना ऱ्हस्व स्वरांचा ऑप्शन क्रमांक 2 ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. स्पष्टीकरण, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो एक मात्रा त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. ह्रस्व स्वर बघू शकता तुम्ही इथे स्पष्टीकरणामध्ये एकूण 5 आहेत. अ ई ह्रस्व उ रू आणि लू हे काय आहेत? ह्रस्व स्वर आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20, कृष्ण आणि अमृत या शब्दातील कृ व मृ मध्ये कोणता घटक समाविष्ट आहे? कृष्ण आणि अमृत या शब्दामध्ये. तर चला बघूया. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रू हा स्वर समाविष्ट आहे. कोणता आहे? रू हा स्वर समाविष्ट आहे. फोड विचारतात कधी कधी मित्रांनो, लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघूया. कृ म्हणजे कसं तयार झालेला आहे? क अधिक रू म्हणजे ह्रस्व हे व्यंजन आणि हे स्वर मिळून, आणि मचा मृ म्हणजे म अधिक रू म्हणून स्वर, यात र व्यंजन नसून रू आहे मित्रांनो. ऋषीचं रू वर जोडलेला असतो. हे लक्षात ठेवा. हे प्रश्न पडतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21, मराठी वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत? तर याचं उत्तर बघू शकता ऑप्शन क्रमांक 1 किती आहेत? 25 आहेत. किती? 25. स्पष्टीकरण बघूया. क वर्गापासून म वर्गापर्यंत असणाऱ्या 5 वर्गातील म्हणजेच क च ट त प हे लक्षात ठेवा, यांना 25 स्पर्श व्यंजन असे म्हणतात. किती? स्पर्श व्यंजने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22, एकूण 13 कठोर वर्णामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्णाचा समावेश होतो? याचं उत्तर बघू शकता. कठोर वर्ण किती आहेत? एकूण 13. याच्यामध्ये 13 हे लक्षात ठेवा. त्यापैकी क आणि ख ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे ह्याचं. बघू शकता. स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरण, प्रत्येक वर्गातील पहिले 2 वर्ण क ख च छ ट ठ त थ प फ आणि श स स हे मिळून एकूण 13 कठोर म्हणजे त्रिव वर्ण तयार होतात. कठोर वर्ण तयार होतात. कठोर वर्ण किती असा प्रश्न येतो मित्रांनो? 13 आहेत एकूण. किती? 13. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, च छ ज आणि झ यांचा उच्चार य विरहित अयुक्त असल्यास त्यांना काय म्हणतात? त्याचं उत्तर बघू शकता ऑप्शन क्रमांक 1 दंत तालव्य. काय म्हणतात? दंत तालव्य. स्पष्टीकरण बघूया. उच्चार करताना दात व टाळूचा स्पर्श होतो आणि अकारयुक्त उच्चार होतो. शेवटी उच्चार करताना शेवटी अचा उच्चार होतो मित्रांनो. किती? कशाचा होतो? अचा उच्चार होतो. म्हणून उदाहरणार्थ जग, चांबडे, झाड, झाड अडच्या शेवटी अचा उच्चार होतो. चांबडे अचा उच्चार होतो. ये नाही अचा उच्चार होतो मित्रांनो. जग अचा उच्चार होतो. हे लक्षात ठेवा. हे प्रश्न हे दंत तालव्य आहेत. च छ ज झ हा प्रश्न जशाल तसा दत्तक घेतलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24, ज्या वर्णाचा उच्चार करताना जीभ किंवा ओठ पूर्ण मिटत नाही व किंचित स्पर्श करतात त्यांना काय म्हणतात? जीभ, ओठ पूर्ण मिटत नाही, किंचित स्पर्श करतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. इथे थोडी मिस्टेक झाली. अर्धस्वर असे म्हणतात. अर्धस्वर कोणकोणते आहे तर आपण स्पष्टीकरणमध्ये बघूया. अर्धस्वर य र ल व इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. य र ल व या अर्धस्वरांचा उच्चार करताना अवयवाचा पूर्ण स्पर्श होत नसल्यामुळे त्यांना ईश्रत किंवा अर्धस्वर म्हणतात. काय म्हणतात? अर्धस्वर. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र शासनाच्या अद्ययावत शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णाची संख्या किती ठरवण्यात आली आहे? एकूण वर्णाची संख्या किती ठरवण्यात आली आहे? तर याचं उत्तर बघू शकता. एकूण किती आहे? 52. हा पण प्रश्न येतो. स्पष्टीकरण बघू शकता. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, 2 संयुक्त व्यंजने म्हणजे विशेष संयुक्त व्यंजने, शवज्ञ, एकूण 52 वर्ण आहेत. किती आहेत? 52. शासनाने मान्यता दिलेले एकूण किती? 52 वर्ण आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला जर हे 25 प्रश्न आवडले असतील तर याच्यामध्ये कमेंट करा. काही चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि तुम्हाला खरंच पोलीस व्हायचं असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा. तुमचा एकही प्रश्न जीएसचा आणि मराठी व्याकरणाचा चुकणार नाही हे आम्ही गॅरंटी देतो. आणि काही चुका झाल्यास कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.